अकेले ट्रैवल करना वो भी बस से सच में बहुत बोरिंग हो जाता है यार. सो गाइज आज मी पुण्याहून नाशिकला निघते. आत्ता सकाळचे झाले आहेत 9:15 पण तिकीट अजून बुक केलं नाहीये. प्लॅन एकदम भारी आहे. डायरेक्ट स्टँडला जाऊन बुकिंग करणार आहे. तर गाइज हडपसरवरनं मी 9:15 वाजता वाकडेवाडीसाठी निघाली आहे. 45 मिनिट्स मॅक्झिमम लागतात स्टँडला पोचायला. गर्दीवरती डिपेंड असतं. तर गाइज मी 10च्या आसपास मी आणि माझे पप्पा पोचलो होतो स्टँडवरती. माझे पप्पा मला ड्रॉप करायला आलेले बस स्टँडवरती. आज मंगळवारचा दिवस असल्यामुळे मला असं वाटतंय की नाशिकला जाण्यासाठी एवढी गर्दी तिकीट काउंटरवर नसेल आणि तसंच झालं गाइज. मग काय फटाफट 5 रुपये भरून गुगल पे करून वॉशरूमला जाऊन आली. त्यानंतर लगेच तिकीट काढलं. मला शिवाई बस पाहिजे होती पण मला बॅडली शिवनेरी बस भेटली आणि तीही अगदी अस्वच्छ अशी ती बस होती. मग काय शिवाईसाठी मला अर्धा ते 1 तास थांबावं लागणार होतं. तेवढे माझ्यामध्ये पेशन्स नव्हते आणि मी थांबू पण नव्हती शकत. म्हणून मी या बसमध्ये ऍडजस्ट करेल असं विचार केला. लकीली गाईज माझ्या साईडचा सीट रिकाम होतं. त्यावर मी सगळं माझं सामान ठेवलं आणि चिलमध्ये मी झोपून घेतलं थोड्या वेळासाठी. गाईज 1.5 तासानंतर इतकी डेंजरवाली भूक लागलेली. म्हणजे मम्मीने मला टिफिनमध्ये 2 सँडविच दिले होते. मी ते फटाफट डब्बा ओपन करून खाऊन घेतले गपचूप आणि त्यानंतर चिलमध्ये मी गाणी ऐकत ऐकत बसच्या बाहेर बघत टाइमपास सुरू होता गाईज माझा. खूप डेंजरवाला. एकटी असताना करणार काय आणि फोनवर बोलून पण किती बोलणार आहे. मग काय गाईज 6 to 7 आवर्सच्या जर्नीमध्ये माझा फुल ऑन टाइमपास चालू होता. तेवढ्यात आमची बस ब्रेकसाठी थांबली जेवणासाठी दौलत हॉटेल इथे. मग काय सगळेजण वॉशरूमला पळाले सगळ्यात आधी. त्यानंतर मी हॉटेलमध्ये एंट्री करून चहा घेतला. बाकी मला काहीही घ्यायचं नव्हतं. मस्तपैकी चहा पिला मी एकटीनेच. कोणी माझ्यासोबत नव्हतं गाईज. चाय के बिना मैं रह नहीं सकती गाईज. एवढा उन्हाचं मी चहा पिला. आमची बस सुरू झाली 15-20 मिनिटांनंतर. गाईज सिरियसली असं वाटत होतं कधी एकदा नाशिकमध्ये मी पोहोचेल. बाहेरचं क्लायमेट पण खूप जास्त चिल झालेलं दिसत होतं. असं वाटत होतं की पाऊस कधी पण पडू शकतो. गाईज फायनली आम्ही नाशिकमध्ये पोहोचलो होतो. 6 तासानंतर इतकं रिलॅक्स फील होत होतं. आणि तुम्ही बघू शकता मी बाहेरचा तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करते पण बसचे जे विंडो आहे अतिशय घाणेरडे प्रकारे त्यांनी धुतले आहे की नाही वर्षानुवर्ष बस मला ते पण कळत नव्हतं गाईज. शिवनेरी बस म्हणूनच मला आवडत नाही अजिबात. हाच प्रकार होतो शिवनेरी बस. एकदम घाणेरड्या सीट्स पण एकदम घाणेरड्या असतात गाईज. वर्षानुवर्ष गाड्या धुवत नाही. मग काय गाईज जशी मी बसमधनं खाली उतरली मला माझ्या नवऱ्याचं दर्शन झालं. आणि गाईज तुम्ही बघू शकता माझ्या हातात अजून पण फोन होता कारण की मला माझा व्लॉग कंप्लीट करायचा होता ॲट एनी कंडिशन. नीट ठेव रे. नाशिकमध्ये एंट्री केल्या रस्त्यांची वाट. गाईज नाशिकमध्ये आल्याच इकडे बघा बोर्ड लावलाय गो स्लोचा. ही क्लायमेट किती भारी झालं. ढग बघ लागा लवकर. खड्डे बघ केवढे आहे बघ. किती डेंजर खड्डे झाले गाईज. किती डेंजर बापरे. पण ढग एकदम सेक्सी दिसत आहेत. खूप म्हणजे खूप सेक्सी दिसत आहेत. माझंच प्रॉपर जेवण झालं नव्हतं कारण की मी ट्रॅव्हलिंगमध्ये मोस्टली खाणं अवॉइड करते. म्हणून मला भूक लागली होती. नाशिकमध्ये एंट्री केल्या आम्ही अन्ना इडलीमध्ये एंट्री केली गाईज. मग काय माझं ऑल टाईम फेवरेट इडली आणि वडा डीप मी ऑर्डर केला गाईज मी एकटीच खाणार होती इडली आणि वडा. तर तुम्ही बघू शकता मला खूप डेंजरवाली भूक लागलेली. मी फटाफट खाल्लं गाईज. दुपारी मी फक्त माझ्या मम्मीने डब्यात दिलेले 2 सँडविच खाल्लेले. त्याच्यानंतर चहा पिलेला बस थांबली तेव्हा आणि त्याच्यानंतर डायरेक्ट इकडे. त्यानंतर माझं खाऊन झाल्यावरती आम्ही अन्ना इडलीची स्पेशल फिल्टर कॉफी ऑर्डर केली. आजच्या दिवस तू काहीच बोलणार नाही ना मला. गाईज तुम्ही बघू शकता कुंभमेळ्यासाठीची तयारी खूप जोरदार चालू आहे. सगळीकडचे रस्त्यांनी खोदले आहेत. खूप डेंजर कंडिशन झाली आहे रस्त्यांची. त्याच्यामुळे ट्रॅफिक पण खूप जास्त वाढून जातो गाईज. तर गाईज सी यू इन नेक्स्ट ब्लॉग. चा बाय बाय.